तर गेले 2 दिवस झालं आपण पाहतोय की हैदराबादमध्ये जंगल तोड झालेली आहे. म्हणून फार वाईट वाटलं, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी काही दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं की राहू आणि शनी हे एकत्र एका घरामध्ये बसतात आणि 14 एप्रिलपर्यंत फार जवळ आणि अशा एका डिग्रीमध्ये येणार आहेत. त्यामुळे असे खूप सारे विचित्रसारखे डिसिजन घेतले जाणार आहेत, जेणेकरून सगळ्यांना त्रासदायक होणार आहेत. पण सगळेजण एक विसरतायत की जेव्हा जंगल तोडतात, निसर्ग हा ही एक देवता आहे. निसर्गाला प्रेम करणं, निसर्गाची निगा राखणं हे आपलं परम कर्तव्य आहे. या सगळ्या गोष्टी विसरून लोक काही वेगळेच डिसिजन घेत आहेत. आपण काही गोष्टी थांबवू तर शकत नाही, पण मी सगळ्यांना विनंती करेन की कृपा करून येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये ज्याला जमेल त्यांनी प्लीज कृपा करून एक झाड लावा. प्लीज झाड लावा. आपली पुढची पिढी ही चांगली राहण्यासाठी, पुढच्या पिढीला चांगलं लाईफ जगण्यासाठी पैसा इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे पैसा इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याही पेक्षा निसर्ग, ऑक्सिजन, क्लायमेट हे सगळं महत्त्वाचं आहे. आज एका रात्रीत ती लहान लहान पिल्लं, मग ती हरणं असू द्यात किंवा मोर असू देत किंवा ससे, खूप सारे प्राणी तिथं होते. लहान लहान त्यांच्या बाळाबरोबर रात्रभर ओरडत होते, सगळीकडे फिरत होते. इतके मुके जनावर आहेत, त्यांना काही कळत नाहीये. रस्त्यावर येतात, रस्ता क्रॉस कसा करायचा तेही त्यांना कळत नाहीये. ॲक्सिडेंट होतात, मरतात. ते सगळं पाहून फार असं मन विचलित होऊन जातं. सगळ्यांना सांगायचा हेच हेतू आहे की अशी अवस्था आपल्यावर न यावी यासाठी प्लीज कृपा करून सगळ्यांनी एक तरी झाड कृपा करून लावा. फार गरजेचं आहे निसर्गाला वाचवणे. काही लोकांना आपण अडवू शकत नाही, पण आपल्यामुळे काही चांगली गोष्ट तरी घडवू शकतो. सगळ्यांना विनंती करेन, ज्यांना ज्यांना पटत असेल त्यांनी प्लीज एक तरी झाड नक्की लावा. थँक्यू.